नमस्कार, मी डॉक्टर प्रतिभा वारी, होमिओपॅथिक तज्ज्ञ, प्रतिभा हिलिंग टचच्या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचं मनापासून हार्दिक स्वागत करत आहे। आज मी तुमच्यासाठी एक नवीन विषय घेऊन आले आहे, तो म्हणजे किडनी स्टोन, रिनल स्टोन म्हणजे मूत्रखडे होण्यामागील संपूर्ण कारणे, त्याबद्दलची माहिती, की कुठले पदार्थ खाल्ल्यामुळे हा स्टोन होतो, कुठल्या प्रकारचे स्टोन्स असतात, कुठले पदार्थ आपण अवॉइड केले पाहिजे आणि काय मानसिक स्ट्रेस असतो यामागे, अशी संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। म्हणून जर तुम्ही माझ्या चॅनल अजून सबस्क्राईब केले नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन देखील प्रेस करा, जेणेकरून नवीन व्हिडिओच्या अपडेट तुम्हाला मिळू शकतील। चला तर आजच्या टॉपिकला सुरुवात करूया, तो म्हणजे किडनी स्टोन। तर किडनी स्टोन म्हणजे काय आणि तो कसा बनतो? तर मूत्रामध्ये विविध प्रकारचे क्षार म्हणजे साल्ट आणि खनिजे म्हणजे मिनरल्स असतात, विरघळलेल्या अवस्थेत असतात। जेव्हा या पदार्थांचे प्रमाण जास्त होते किंवा पाण्याचे प्रमाण, लघवीतील पाण्याचे प्रमाण कमी होते, तेव्हा ते एकत्र येऊन स्फटिक क्रिस्टल्स तयार करतात आणि हे क्रिस्टल जेव्हा एकत्र येतात तेव्हा त्याचे रूपांतर खड्यामध्ये होते। अशा प्रकारे रिनल स्टोन किंवा किडनी स्टोनची डेव्हलपमेंट ही होत असते। आता खडे तयार होण्याची प्रक्रिया नेमकी काय असते हे आपण समजून घेऊया। पहिलं म्हणजे मूत्र घट्ट होणे म्हणजे सुपर सॅच्युरेशन, पाणी कमी पिल्यामुळे किंवा डिहायड्रेशन, उलटी जुलाब झाल्यामुळे असो किंवा घाम जास्त येतो अशा व्यक्तींना, तर त्यामुळे पाण्याचं प्रमाण जे आहे शरीरातलं कमी होतं आणि हे जे काही खनिजे असतात जसं कॅल्शियम झालं, फॉस्फेट झालं, युरिक ॲसिड झालं, इत्यादी पदार्थांचं, क्षारांचं प्रमाण जे आहे ते लघवीतील प्रमाण वाढतं आणि पाण्याचं प्रमाण कमी होतं। याला आपण मूत्र घट्ट होणे असे म्हणतो। दुसरं म्हणजे स्फटिक निर्मिती। जेव्हा हे क्षार एकत्र येतात तेव्हा त्यापासून एक स्फटिक तयार होतात म्हणजे क्रिस्टल्स तयार होतात। थर्ड हे स्फटिकांची वाढ, जेव्हा हे स्फटिक एकमेकांना घट्ट चिटकतात, ते एकत्र येतात, तेव्हा त्यापासून जो आहे तो किडनी स्टोन किंवा रिनल स्टोन हा डेव्हलप होतो। अशा प्रकारे आपण स्टोन कसा डेव्हलप होतो हे बघितलं। आता कुठल्या प्रकारचे वेगवेगळे स्टोन्स असतात, ते कसे ओळखावे आणि त्यामागील कारणे काय आहेत ते आपण समजून घेऊया। तर पहिलं म्हणजे कॅल्शियम ऑक्झलेट स्टोन। तर हा कसा असतो, तर सर्वात जास्त कॉमन असलेला हा एक स्टोन आहे कॅल्शियम ऑक्झलेट। जेव्हा कॅल्शियम युक्त पदार्थ आपण जास्त खातो तेव्हा हा स्टोन होतो, जसं पालक, बीट, चहा किंवा कॅल्शियमच्या जास्त प्रमाणात गोळ्या खाणे किंवा कॅल्शियमयुक्त पदार्थांचं सेवन हे प्रमाणापेक्षा जास्त होणे, तेव्हा ह्या कॅल्शियम ऑक्झलेट स्टोनची निर्मिती होते। तर हा कसा दिसतो, तर हा खडबडीत, काटेरी, तपकिरी किंवा काळ्या रंगाचा, डार्क कलरचा हा स्टोन असतो आणि हा काटेरी आणि खडबडीत असल्यामुळे याचं जे पेन आहे ते भयंकर असतं आणि ह्या पेशंटला त्रास जो आहे तो जास्त असतो आणि बऱ्याच वेळा युरिनमध्ये ब्लड पडण्याची समस्या देखील दिसून येते। सेकंड म्हणजे कॅल्शियम फॉस्फेट स्टोन। म्हणजे कॅल्शियम आणि फॉस्फेट जेव्हा एकत्र येतात तेव्हा जो स्टोन तयार होतो त्याला आपण कॅल्शियम फॉस्फेट स्टोन म्हणतो। हा अल्कलाइन युरिनमध्ये जास्त आढळतो आणि हायपर पॅराथायरॉइडिझम असणाऱ्या व्यक्तींमध्ये हा स्टोन बनण्याची शक्यता जास्त असते। तर हा कसा दिसतो, तर गुडगुडीत आणि पांढरा राखाडी रंगाचा हा स्टोन असतो, म्हणजे हा व्हाईट कलरचा असतो। थर्ड म्हणजे युरिक ॲसिड स्टोन। युरिक ॲसिडचं प्रमाण जर आपल्या शरीरामध्ये वाढलं तर जो स्टोन तयार होतो त्याला युरिक ॲसिड स्टोन असे म्हणतो आणि हा ॲसिडिक युरिनमध्ये तयार होतो आणि गाऊट असणाऱ्या व्यक्तींना आणि मांसाहार जास्त खाणाऱ्या व्यक्तींमध्ये हा स्टोन निर्माण होतो। तर हा कसा ओळखावा, तर हा गुळगुळीत फिकट पिवळ्या रंगाचा किंवा नारंगी कलरचा असतो आणि छोटे छोटे स्टोन हे असतात। फोर्थ म्हणजे ट्रू व्हाईट स्टोन्स, म्हणजे मॅग्नेशियम अमोनियम फॉस्फेट पासून बनलेला हा स्टोन आहे। वारंवार जर तुम्हाला UTI म्हणजे युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन, लघवीचं इन्फेक्शन वारंवार होत असेल आणि त्यामुळे जर स्टोन निर्माण झाला असेल तर त्याला आपण ट्रू व्हाईट स्टोन असे म्हणतो आणि हा एक मोठा स्टॅग हॉर्न शेप असतो आणि पांढरा किंवा फिकट पिवळ्या रंगाचा असतो, म्हणजे जो किडनीला पूर्णपणे व्यापून घेतो असा मोठा स्टोन जो असतो तो ट्रू व्हाईट स्टोन असतो। लास्ट म्हणजे सिस्टीन स्टोन। हा एक दुर्मिळ आहे, कॉमनली बघायला भेटत नाही आणि याच्या मागे म्हणजे अनुवांशिक विकार हे कारण असतं, म्हणजे सिस्टीन युरियामुळे हा स्टोन जो आहे तो निर्माण होतो। हा देखील गुळगुळीत, चमकदार, मेणासारखा दिसणारा फिकट पिवळ्या रंगाचा स्टोन असतो। तर अशा प्रकारे आपण विविध स्टोन कसे दिसतात आणि कशामुळे तयार होतात हे बघितलं। आता तुम्हाला युरिनरी स्टोन आहे किंवा त्याची समस्या आहे कसं लक्षात येईल, त्याची काय लक्षणे आहेत, तर पोटामध्ये किंवा पाठीच्या मागच्या भागामध्ये जिथे किडनी असते तिथे भयंकर अशा अचानक वेदना सुरू होणे, वारंवार लघवीला जळजळ होणे, लघवी करताना त्रास होणे किंवा रक्त पडणे आणि
मळमळ किंवा उलटी झाल्यासारखं वाटणं, मळमळ होते किंवा उलटी होणं आणि त्यासोबत जर फीवर असेल तर ह्या समस्या एकत्रितपणे ज्या आहेत त्या आपल्याला किडनी स्टोन आहे हे दर्शवतात. तर आता आपण किडनी स्टोन होण्यामागे काय मानसिक स्ट्रेस किंवा कारणं असू शकतात याबद्दल जाणून घेऊया. तर पहिलं कॉन्फ्लिक्ट म्हणजे 4 सेकंड डेझर्टेड कॉन्फ्लिक्ट. 4 सेकंड म्हणजे काय, तर त्यागले जाणे, एकटे पडणे, सोडून दिले जाण्याचा संघर्ष. हा कधी अनुभवाला भेटतो, जेव्हा त्या व्यक्तीला भावनिक, मानसिक किंवा प्रत्यक्षरित्या मला सोडून दिले गेले आहे, मी एकटा किंवा एकटी पडले आहे किंवा मला माझा जो आधार होता तो निघून गेला आहे, ही फिलिंग येते. म्हणजे जसं जोडीदाराचं अचानक निधन होणे, घटस्फोट होणे, मुलांनी वेगळं राहायला जाणे, जवळच्या व्यक्तीने साथ सोडणे किंवा वृद्धापकाळात एकटेपणा जो अनुभवाला भेटतो, ही कारणे जेव्हा किंवा हा मानसिक स्ट्रेस वारंवार आयुष्यात होत असेल तर हा 4 सेकंड कॉन्फ्लिक्ट जो आहे तो ॲक्टिवेट होतो आणि तो किडनी स्टोनला प्रॉन करतो. सेकंड म्हणजे डेझर्टेड कॉन्फ्लिक्ट. आता वाळीत टाकल्याची भावना. डेझर्टेड म्हणजे काय, तर वाळीत टाकल्याची भावना. यामध्ये फक्त एकटेपणा नाही आहे. जसं 4 सेकंडमध्ये एकटेपणा होतं, तर डेझर्टेड म्हणजे फक्त एकटेपणा नसून जाणीवपूर्वक बाजूला टाकले गेल्याची भावना असते. म्हणजे कोणीतरी इंटेन्शनली आपल्याला असं बाजूला काढलं, ही भावना ह्या व्यक्तींमध्ये असते. जसं कुटुंबाने किंवा मित्रांनी दुर्लक्ष करणे, सामाजिक बहिष्कार टाकला जाणे, प्रेम संबंधात अचानक नकार मिळणे, नोकरीमधून काढून टाकणे किंवा भावंडांमध्ये स्वतःला बाजूला पडल्यासारखे वाटणे. अशा जर गोष्टी आयुष्यात होत असतील तर डेझर्टेड कॉन्फ्लिक्ट जो आहे तो ॲक्टिवेट होतो. थर्ड म्हणजे रिफ्युजी कॉन्फ्लिक्ट, म्हणजे निर्वासित, आश्रय गमावल्याचा जो संघर्ष आहे तो. म्हणजे स्थलांतर, घर बदलण्यास भाग पडणे, घटस्फोटानंतर घर सोडावे लागणे, कुटुंबापासून दूर राहावे लागणे, मग ते शिक्षण असो किंवा नोकरीमुळे आपल्याला आपल्या कुटुंबापासून दूर राहावे लागत आहे, युद्ध, नैसर्गिक आपत्ती किंवा सामाजिक परिस्थितीमुळे विस्थापन करावं लागणे. स्वतःचे घर म्हणजे काय, तर माझे कोणी नाही असे वाटणे. घर ही फक्त भौतिक जागा नसून ती सुरक्षितता, आपलेपणा आणि भावनिक आधार यांचं देखील प्रतीक आहे. त्यामुळे काही लोकांना प्रत्यक्षपणे स्थलांतर न होता देखील रिफ्युजी कॉन्फ्लिक्ट सारखी भावना येऊ शकते. आता एक्झिस्टन्स कॉन्फ्लिक्ट लास्ट, म्हणजे अस्तित्वाचा संघर्ष. व्यक्तीला स्वतःच्या जगण्याबद्दल, सुरक्षिततेबद्दल किंवा मूलभूत गरजा पूर्ण करण्याबद्दल तीव्र चिंता असणे. म्हणजे ज्या बेसिक गोष्टी आहे, मूलभूत गरजा आहेत, त्या देखील आपण पूर्ण करू शकतो की नाही अशी चिंता वाटणे. म्हणजे माझी नोकरी गेली तर काय होईल, माझ्या कुटुंबाचा सांभाळ कसा होईल, मी जगण्यासाठी झगडत आहे, बेसिक गोष्टीसुद्धा माझ्याकडे नाही आहे, असं एक्झिस्टन्स कॉन्फ्लिक्ट जो ॲक्टिवेट होतो. म्हणजे इन शॉर्ट, डेझर्टेड, 4 सेकंड, रेफ्युजी आणि एक्झिस्टन्स हे 4 कॉन्फ्लिक्ट जर एकत्र आले किंवा यातला एखादा कॉन्फ्लिक्ट खूप जास्त प्रमाणात तुम्ही फील केला तर तुम्हाला किडनी स्टोन होण्याची शक्यता जास्त असते. तर हे झाले इमोशनल फॅक्टर्स. किडनी स्टोन होण्याच्या मागे काय इमोशनल फॅक्टर्स आहेत हे आपण समजून घेतले. आता हार्ट स्टोन होऊ नये, आपण याला कसा प्रबंध करू शकतो, यासाठी काय खाण्यापिण्याचे पथ्य आपण पाळायला हवे हे आपण बघून घेणार आहोत. तर पहिलं म्हणजे काय आपण करावे, तर पहिलं म्हणजे भरपूर पाणी प्यावे. 2.5 ते 3 लिटर पाणी हे नक्की प्यावे. म्हणजे दिवसभरामध्ये 2.5 ते 3 लिटर पाणी हे पिलंच गेलं पाहिजे. लघवीचा रंग हा कधीही फिकट राहील याची काळजी घ्यावी. म्हणजे डार्क कलर होत असेल, नारंगी किंवा रेड कलर होत असेल तर ते लक्षण चांगलं नाही आहे. म्हणून जास्तीत जास्त पाणी प्या, जेणेकरून लघवीचा कलर जो आहे तो फिकट राहील. दुसरं म्हणजे लिंबू पाणी पिणे. लिंबातील सायट्रेट जो आहे तो खडे तयार होण्यास प्रतिबंध करतो, म्हणून लिंबू पाणी देखील तुम्ही घेऊ शकतात. फळांमध्ये काय खावे, तर सायट्रेटयुक्त फळं म्हणजे मोसंबी, संत्री, लिंबू, सफरचंद, नाशपती, डाळिंब आणि कलिंगड असे पदार्थ तुम्ही जास्त प्रमाणात घेऊ शकतात. भाज्यांमध्ये दोडका, घोसळे म्हणजे गिलके, कोबी, फ्लावर, काकडी, भोपळा अशा पदार्थांचे जास्त सेवन करावे. सामान्य प्रमाणात कॅल्शियमयुक्त पदार्थ म्हणजे दही, दूध, ताक जे आहे ते योग्य प्रमाणात घ्यावे. जास्त प्रमाणात देखील नको आणि कमी प्रमाणात देखील नको. पूर्णपणे बंद करू नये कॅल्शियम. आणि संपूर्ण धान्य म्हणजे ज्वारी, बाजरी, गहू असे संपूर्ण धान्य जे आहे ते व्यवस्थित योग्य प्रमाणात सेवन करावे. आता कुठले पदार्थ आहे जे आपण अवॉइड केले पाहिजे, टाळावे, जेणेकरून किडनी स्टोनला आपण प्रतिबंध करू शकतो. पहिलं म्हणजे कॅल्शियम ऑक्झलेट स्टोन जर असेल तर त्यामध्ये पालक, बीट, चॉकलेट, जास्त प्रमाणात चहा, शेंगदाणे, काजू, बदाम जास्त प्रमाणात किंवा सोयाबीन अशा कॅल्शियमयुक्त पदार्थांचे सेवन हे कमी करावं.
आणि युरिक ॲसिडचा स्टोन असेल तुम्हाला तर लाल मांस, रेड मीट, मांसाहार, अवयवांचे मांस म्हणजे नॉनव्हेज जे आहे ते कमी प्रमाणात सेवन करावं किंवा बंद करावं. सर्व प्रकारच्या खड्यांमध्ये काय कमी करावं तर जास्त मीठ खाणे टाळावे, पॅक फूड बाहेरचं जे पॅकिंग फूड असतं ते टाळावे, कोल्ड ड्रिंक्स, सॉफ्ट ड्रिंक्स यांचं प्रमाण कमी करावं, ते टाळावे, जास्त साखर पण टाळावी. म्हणजे जास्त साखर, मीठ आणि बाहेरचे पदार्थ जे आहे ते तुम्ही पूर्णपणे अवॉइड केले पाहिजे जर तुम्हाला किडनी स्टोनची समस्या असेल तर. आता आपण बघितलं काय खावं काय खाऊ नये. तसंच जर मानसिक तुम्हाला स्ट्रेस असेल, ह्यापैकी कुठला जर कॉन्फ्लिक्ट तुम्ही फेस करत असाल तर स्वतःला थोडं पॉझिटिव्ह अफॉर्मेशन द्या की मी एकटा नाही आहे, माझ्या सर्व गरजा ह्या भागवल्या जात आहे, माझ्यासोबत माझ्या जवळच्या व्यक्ती आहेत आणि मी आयुष्यात प्रगती करत आहे, पुढे जात आहे. आणि प्रकारे आपण संपूर्ण माहिती घेतली आहे की कुठल्या कारणांमुळे कशा प्रकारे किडनी स्टोन हे डेव्हलप होतात. जर तुम्हाला देखील किडनी स्टोनचा त्रास असेल आणि मी सांगितलेल्या काही मानसिक कारणांमधून तुम्ही देखील जात असाल, काही स्ट्रेस तुमच्या आयुष्यात असेल तर एक वेळेस होमिओपॅथिक औषधं नक्की घ्या. कारण होमिओपॅथीमध्ये मानसिक कारणांना खूप जास्त महत्त्व दिलं गेलं आहे आणि ते मानसिक कारण त्याचसोबत शारीरिक लक्षणं कन्सिडर करून तुम्हाला मेडिसिन दिलं जातं, जेणेकरून तुमचा त्रास जो आहे तो मुळापासून बरा होतो. आता बरेच जण आहे किडनी स्टोन झाले म्हणून ऑपरेशन करतात, पण कालांतराने तो स्टोन पुन्हा पुन्हा तिथे तयार होत असतो. म्हणून आपल्याला काय करायचं आहे तर शरीराची ही स्टोन तयार करण्याची जी टेंडन्सी आहे ती थांबवण्याची गरज आहे आणि ही होमिओपॅथीने नक्की होते. म्हणून तुम्ही होमिओपॅथिक औषधं घ्या, जेणेकरून ही वारंवार स्टोन फॉर्म होण्याची जी टेंडन्सी आहे शरीराची ती मुळापासून जाईल आणि तुम्हाला परमनंटली ह्या त्रासापासून स्वतःची सुटका करून घेता येईल आणि आयुष्यात पुन्हा तुम्हाला वारंवार किडनी स्टोन होण्याची भीती किंवा ते स्टोन होणार नाही. जर आजची ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर प्रतिभा सेलिंगच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नवीन विषयासोबत एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.